मित्रांनो, आज म्हणजेच 22 नोव्हेंबरला 3 मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज झालेत, ज्यामध्ये फिमेल ऑडियन्ससाठी गुलाबी, तर ऍक्शन सिनेमा चाहत्यांसाठी शरद केळकरचा रानटी आणि आपल्या सगळ्यांच्या मनात असणाऱ्या शंभू महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज हा सिनेमा रिलीज झालेला आहे। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी रिव्ह्यू करणार आहे धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज हा सिनेमाला। तर हा सिनेमा बघून खरंच अपेक्षाभंग झालाय का? चला बघूयात। मित्रांनो, या सिनेमाची कास्ट फारच मोठी आहे, ज्यामध्ये आपल्याला ठाकूर अनूप सिंग संभाजी महाराजांच्या भूमिकेत आणि अमृता खानविलकर या येशूबाई आणि किशोरी शहाणे या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत। आता मित्रांनो, आपण या आधी संभाजी महाराजांवर ते सिनेमे बघितले आहेत, तर या सिनेमामध्ये काय नवीन आहे ते जाणूया। धर्मरक्षक संभाजी महाराज या सिनेमामध्ये मुघल आणि मराठा या दोघांतील टेन्शन खूप उत्तम प्रकारे दाखवण्यात आलेला आहे। म्हणजेच या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला औरंगजेब हा किती क्रूर होता हे दाखवण्यात आले आहे आणि त्यासोबतच या चित्रपटाचा मेन फोकस हा संभूर राजांच्या लढाईवर आहे। म्हणजेच प्रतापगडची लढाई बघून आपल्याला मजाच येईल आणि याच लढाईमध्ये आपल्या कानातून हृदयात उतरेल असे काही मराठी डायलॉग आहेत। आता परफॉर्मन्स मध्ये अनूप सिंग यांनी बऱ्याप्रमाणे महाराजांची भूमिका साकारली आहे, पण सपोर्टिंग कास्ट मध्ये जर हंबीरराव यांना जर थोडासा आणखी जास्त जर स्क्रीन टाइम आणि डेप्थनेस मिळाली जर असती तर हा सिनेमा दर्जेदार वाटला असता। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची थोडीशी का होईना पण भूमिका जर असती तर या सिनेमाची लेवल वाढली असती। मी धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज या सिनेमाला 5 पैकी 3 स्टार देणार आहे आणि जर आपल्या अपेक्षा खूप जास्त नसतील तर हा सिनेमा बघून आपला अपेक्षा भंग नक्कीच होणार नाही। आणि या सिनेमामध्ये छोट्या मोठ्या कमतरता आहेत, पण असे सिनेमे बघून आपल्याला घूसबम्स येतात आणि डोळ्यातून पाणी देखील येते, त्यामुळे मी या कमतरताकडे दुर्लक्ष करेल। आपल्याला हा चित्रपट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रानटी चित्रपटाचा रिव्ह्यू मिस नाही करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।